सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नाशिकच्या ग्रुप ग्रामपंचायत कारेगाव कोचाळे येथे विद्यार्थ्यांसाठी एक वृद्ध उपक्रम राबविण्यात आलाय। लिंगायत संघर्ष समिती आणि लिंगायत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 278 विद्यार्थ्यांना शाळा उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलंय। जिल्हा परिषद ISO शाळा कोचाळे येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तिन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळालाय। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच मुरलीधर कडू आणि त्यांचे बंधू वैभव कडू यांनी विशेष प्रयत्न केलाय। वाटप करण्यात आलेल्या साहित्यात स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, पेटी आणि पाण्याची बाटली यांचा समावेश होता। स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। कार्यक्रमाला लिंगायत फाउंडेशनचे संस्थापक अनंत दणदणे, लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप झारेकर, चिटणीस सुधीर भुसारे यांच्यासह मोखाडा तालुक्याचे माजी सभापती प्रदीप वाघ, किनिस्ते सरपंच योगेश दाते आणि सदस्य हनुमंत फसाळे उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक दिनकर फसाळे आणि शिक्षक राजाराम जोशी तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरलाय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश सांत्रस, कैलास राजमनामे, सुधीर भुसारे, निलेश हिंगमिरे, संतोष गाडे, प्रवीण झळके, गणेश डबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी परिश्रम घेतलाय। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।